कधी आलास पुण्याहून? आहेस नाही ते संध्याकाळपर्यंत? छे कलेक्शन साठी आलो होतो मी. ओ दुपारच्या एसटीन परत पुण्याला जाणार. अरे अरे पण तू कुठे बाहेर चालली आहेस? हो कमॉन यार, मी इथं आलो आणि आजचा दिवस. अरे अरे नमस्ते अण्णा. अरे ये ना. हो आलो. ये अगं ऐकलं का? काय? शेखर आलाय. अ? या हाती. ये ना. हो आलो. अरे बैस. काय आज खूप दिवसांनी आलास? काय करणार, वेळच मिळत नाही हो. काय झालं वेळ न मिळायला? हो अण्णा, हा. स्वतःचा धंदा म्हटला की सगळीकडे फिरावं लागतं. म्हणजे ऑर्डर्स मिळवायच्या, नंतर त्या पूर्ण करायच्या, मग त्याच्या वसुलीच्या मागे जायचं. अहं. हा एक मात्र आहे, एवढंच समाधान, आपणच आपले राजे. दॅट्स ऑल. राजासाठी राणी कधी आणतोय? आई बऱ्याच दिवसापासून मागे लागली आहे. तू काय ठरवलंयस? अण्णा आता तसं मी धंद्यामध्ये व्यवस्थित सेटल झालो. बघू एखादी चांगलीशी मुलगी मिळाली तर करून टाकू लग्न. लवकर मनावर घे. पण अण्णा, अंजूचं लग्न कधी करताय? अरे माझ्यावर कशाला घसरतोस? तुला मिळवण्याचं कान पिळायची घाई झालीये? म्हणजे काय? अगं कधीपासून माझे हात शिवशिवत आहेत. पण तू कुठे निघाली? मैत्रिणीकडे. अगं मग मी तुला सोडतो ना. तू कसं काय सोडणार? माझ्याकडे मोटरसायकल आहे ना मित्राची. हा. चल चल. अरे चहा घेऊन जा. हा. आता चहा बिया काही नको, मी दुपारी जेवायलाच येतो. चालेल? बरं. हा, चल. चल चल. अण्णा येतो हा. खरंच हा, शेखरचं खोटं नाही. अंजूच्या मैत्रिणींची सुद्धा लग्न झाली. अंजूसाठी बघायला हवं. माझ्या डोळ्यासमोर एक मुलगा आहे. बरं तो माझ्या आणि अंजूच्या डोळ्यासमोर कधी आणणार? अहो तुम्ही म्हटल्याशिवाय मी अहो म्हणते ना मी आता. कोण आहे मुलगा तो? आहे. माझ्या मित्राचाच एक मुलगा आहे. हं. चांगला शिकला सवरलेला आहे. हं. मुंबईला आणि पुण्याला अशा 2-2 फॅक्टऱ्या चालवतो. 2 फॅक्टऱ्या? हम्म. पण आपल्या अंजूशी लग्न करायला तयार होईल का तो? अहो तो नाही, त्याचा बाप तयार होईल. अहो बाप कशाला? माझी तयारी आहे हो लग्नाला, पण त्या गधड्याने सांगून ऐकलं पाहिजे ना. का ऐकणार नाही? सोन्यासारखी मुलगी आहे माझी. आमचा किशोर ही लोखंडासारखा आहे. रोज सकाळी जॉगिंगला जातो, दंड बैठका काढतो. शिवाय 2-2 फॅक्टऱ्या चालवतो. तुम्ही सांगितलं तर ऐकेल की. नाही मी सांगेन हो, अगदी ठासून सांगेन, पण गधड्याला सांगून पटलं पाहिजे ना. पटेल हो. का हो तुम्ही का बोलत नाही? मी मगापासून एकटी बोलते. तुमच्या दोघांचं ठरलं होतं ना? पण ते दोघांनाही चड्डी सुद्धा घालण्याची अक्कल नव्हती तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजे इन द इयर ऑफ 1970, 71, 72. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा आला बघा. यश बाबा, कुणाला चड्डी घालायची अक्कल नव्हती? अरे तुला आता नाही, लहानपणी. मी आले तर चहा ठेवून. हा किशोर किती उंच झालास रे? किती उंच झालाय हा अण्णा, माझा मित्र. नमस्कार. आणि या अंबिका वहिनी नमस्कार. तुझ्यासाठी स्थळ घेऊन आल्यात. कुठे आहेस सर? स्थळ आम्ही घरीच ठेवून आलोय. घरी घेऊन आलोय. पण पण नाही आणि बिन नाही, अण्णाची मुलगी म्हणजे चांगलीच असणार. आमच्याकडून होकार आहे. मी मुलगी बघितल्याशिवाय. मुलगी बघायची. हो मुलगी बघायची. हो. वहिनी जरा उभे राहा. काय? जरा उभे राहा. अशीच असणार मुलगी, बघायचं काय त्यात. आईवरून मुलगी ओळखायची म्हणजे आई आणि मुलगी माकडछाप दंतमंजनच्या लहान मोठ्या बाटल्या आहेत वाटतं. अरे इन द इयर ऑफ 1968, 69, 70 त्या काळी माझं लग्न ठरलं होतं. पप्पा, हे 94, 95, 96 चालू आहे. हल्ली दोघांनी एकमेकांना पसंत करावं लागतं. मी मुलगी चहा बघितल्याशिवाय. प्यायला चला. हं? चला. साहेब, नाही कंचा विचार चाललाय. काय नाही, नाही भडकणार नसेल तर एक गोष्ट लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो. सांगा. आवडून टाका बा. उडवून टाका बार. मुलगी कशी आहे ते माहित नाही. काळी गोरी जाडी बुटकी ही उडवून टाका बार म्हणे. अहो पण आता गावाकडची पोरगी करायची ते असं तर तुम्ही ठरवलं नाही ना. तसं नाहीये रे. हं. पण मुलगी जर नाकी डोळी नीट असेल, हं. वागण्यात धीट असेल, हं. तर मला फिट असेल ना. मग आता तुमचा प्रॉब्लेम काय? मुलगी जर नाकी डोळी नीट नसेल तर उगाच टणन. आलं आलं लक्षात. मग तुम्ही असं करा, तिला हळूच बघून शनी या. हळूच. हा म्हणजे गुपचूप गुपचूप. गुड आयडिया यार. हा पण असं नाही जायचं. हा पोरगी गावाकडची आहे. मग कसं जायचं? कान इकडे द्या. राम राम पाहुणं. राम 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 राम. इथं नाईक कुठं राहता तो? इथं हाकेसरशी आहे बघा.
हा. काय पाहता पाहुणं, तुमचं रुपड बाकीला झाक बरं का. हा. हे घ्या की. आता हे आणखीन कशाला? येतो. एवढं म्हणावं का खुलं. ऐक अगं सांभाळून पडशील. ये इथं नायकांचं घर कुठं म्हणायचो. नाही का कोण पाहिजे? कोण म्हणजे नाईक म्हणजे अव पाहुणं इथे नाईक खूप आहेत. कोणते नाईक? कोणते. अण्णा. अण्णा अण्णा नाईक होय. का काय काम काढलं? काम ते अनेक मुलगे आहे ना. मुलगी कोणती? अंजू? वय वय हम्म. अंजू. तिच्याशी काम आहे? नाही वय वय काय आहे? बघायची होती तिला. असं तिला बघायची आहे. पण हळूच हळूच होय. थांबा इथेच आहे ती. बोलवते तिला. जा जा. अंजूला लवकर बोलव ना. येते ना ती. हाय मी. बसा. काय नाही काय नाही बसतोय. हो आरामात. हा अरे काय ना काय बसलोय काय. काय नाही काय नाही. काय पाहुणा लय धाडसी दिसताय. काय झालं. नाही म्हटलं मुलगी बघायला एकटेच आलात. ती सुद्धा नायकांची अंजू. काय आमचे बाबा म्हणत होते लगीन करायचं डायरेक्ट. हो. आता तुम्ही मला सांगा मुलगी बघाय नको. हा पण काय हो ही नायकांची अंजू कशी हो. तशी मुलगी गोड आहे. हा. पण आता लग्नाच्या काळजीनं थोडी रोड झाली आहे. ती बघा आलीच. ही तर दंतमंजनची छोटी बाटली आहे. ती सुद्धा माकड छाप. राम राम पाहुणा. पळताय का? थांबा थांबा थोडं बोला की आमच्याशी. काय पाहुणा पसंत पडला का? हो पण तुम्हाला मी. अगं तू मला कधीचीच पसंत पडलीस. हो पण मी शहरातला. काळजी करू नका. मी जिथे जाईन तिथलीच होऊन राहीन. असं. किशोर तू असं हळूच आणि एकटा येशील असं वाटलं नव्हतं. पण बरं झालं आलास. मग कशी काय वाटली आमची अंजू जावई बापू? अंजू लाजली. अरे पोरगी लाजली आणि वाजंत्री वाजली. हे बघ अंजू, आज तुझा संसार सुरू होतोय. हा संसार सुखी झालाच पाहिजे. मी केला तसा. म्हणून ही सूत्र, सुखी संसाराची 12 सूत्र. हाच तुला माझा खरा आहेर. थँक्यू आई. हा वारसा मला माझ्या आईकडून मिळालाय. आता तो तू जपायचास. या 12 सूत्रामुळे नवरा कसा मुठीत राहतो, जरा सुद्धा मुठीबाहेर जात नाही. तुझ्या अण्णांना कसं ठेवलंय मी, करतात हूं का तू? मात्र या सूत्रांचं नीट विचारपूर्वक काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. तर तू हा वसा घे. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. टाकलास तर मुठीतला नवरा एवढ्या लांब जाऊन उडेल की परत मिळता मुश्किल होईल. आणि हा किशोर चांगला बेरकी दिसतोय. तू सूत्र नंबर 2 प्रमाणे पहिल्यापासून अरे तुरे कर, म्हणजे पुढे हाडतूड करायला सोपं जाईल. चल आता सुखानं सुखी संसाराला सुरुवात कर. काय कसलं टेन्शन आलंय काय तुला? हो
कसलं टेन्शन? कसलं हं? त्याच लाजू नको. इन द इयर ऑफ 1969, 70, 71 आमची सुद्धा अशीच अवस्था झाली होती. पण तू घाबरू नकोस. अरे लग्न झालेला मुलगा हा बापाला मित्रासारखा असतो. हो, पण यातला काही अनुभव असतो तर त्याला पहिली रात्र कशाला म्हटलं असतं. हे बघ तुला सांगतो, हे तेवढं सोपं नसतं. हं? आणि एकदा जमलं तर तेवढं कठीण नसतं. काय हा. हो, तरी पण जरा थांब. हा, घे. निरामय कामाची घाणेरडं पुस्तक नाहीये, हं. एज्युकेशनल आहे. काय हं? हा. हं. दूध आणलं, दे ना. आता काहीतरी बोलायला हवं. काय बरं बोलावं? हा, मस्त होतं दूध. हल्ली कसं लिटर मिळतं? मीटर? महाग आहे. पहिल्या रात्री नको, नाही तर महागात पडायचं. सूत्र नंबर 1, लग्नानंतर पहिल्या रात्री नवऱ्यानं बायकोला न लाजता मिठी मारली तर याचा अर्थ तो अनुभवी आहे. सावधान. काय झालं? तुमची पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ? अगं अगं, पहिलीच वेळ आहे. पहिलंच लग्न नाही का माझं? तुमची पहिलीच वेळ नाही. हा हा. तरी पण आता कसं पटवून देऊ तुला? हा, एक कॅरेक्टर सर्टिफिकेटच आणून देतो उद्या गॅजेटेड ऑफिसर कडनं. बस. सर्टिफिकेट नको मला, पण गॅरंटी देता ना तुम्ही? अगं, कसले कसले टेक्निकल पॉइंट काढतेस? हे बघ, आपण सरकारी खात्यात नाही आहोत, माझ्या बेडरूम मध्ये आहोत. रागव नका हा. माझ्या आईनं सांगितलं ना, म्हणून. आई ना. आता आईला कशाला आणखी मध्ये आणतेस? हे बघ, आता आपण दोघं आहोत, फक्त दोघं.